नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ आहे ना खूप महत्त्वाचा आहे आणि जास्तीत जास्त गावातले जे मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कारण की गावामध्ये खूप कामं होतात, म्हणजे ग्रामपंचायत असतं ना ती करते. तर आपल्याला ना काही कामांमध्ये काही अडचणी वाटतायत किंवा भ्रष्टाचार वाटताय, तर आपल्याला माहिती घ्यायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरटीआय टाकला म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन, मराठीमध्ये आपण त्याला माहितीचा अधिकार म्हणतो. तर ते टाकल्यानंतर आपल्याला काही दिवसामध्ये 30 दिवसामध्ये आपल्याला माहिती मिळते. पण ज्यावेळी आपण फॉर्म भरतो आरटीआयचा, तर त्याच्यामध्ये आपण 10 रुपयाचा स्टॅम्प लावून त्यांना देतो. मध्ये 30 रुपये झाले होते, आता पुन्हा 10 रुपये झालेले आहेत. तर 10 रुपयाचा स्टॅम्प भरल्यानंतर ती काही अमाऊंट असते ती सरकारला जाते, म्हणजे शासनाला जाते. ते भरल्यानंतर ग्रामपंचायतचे जनमाहिती अधिकारी आहेत ते आपल्याला काही दिवसानंतर किती पानं आहेत, म्हणजे 50 पानं, 100 पानं, 500 पानं ह्याची जी किंमत असते ती आपल्याला ते सांगतात. आणि ती आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये भरायची असतात किंवा ग्रामपंचायतीचं बँकेचं अकाउंट असतं तिथे जाऊन भरायचे असतात. पण ते भरल्यानंतर त्याची जी रिसीट असते ती आपण जे आपले जनमाहिती अधिकारी आहे म्हणजे ग्रामसेवक आहेत त्यांच्याकडे आपण पुन्हा देतो. आणि 8 दिवसानंतर आपल्याला 8, 10, 15 दिवसामध्ये आपल्याला कागद मिळतात. म्हणजे 100 कागद असू दे किंवा 1000 असू दे, त्या प्रत्येक कागदावर आहे ना जनमाहिती जे अधिकारी असतात म्हणजे आपले जे ग्रामसेवक आहेत त्यांचा एक म्हणजे त्यांची साईन पाहिजे. त्याच्यानंतर जो आरटीआयचा म्हणजे माहिती अधिकाराचा नक्कल असते, सत्यप्रत, ती स्टॅम्प असतो, तो घेणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. कारण की तुम्ही जे कागद घेतलेत, कारण की त्याचे पैसे तुम्ही मोजलेले आहेत, म्हणजे 500 पानं आहेत त्याचे 2 रुपये नसतात, तुम्ही 1000 रुपये मोजलेले आहेत, तर ते तुम्ही 1000 रुपये देताय. पण तुम्ही स्टॅम्प न घेता, म्हणजे आरटीआयचा स्टॅम्प न घेता किंवा ग्रामसेवकाची साईन न घेता तो तुम्ही घेते, तर त्याची व्हॅल्युएशन टोटली 0 असते. कारण की तुम्हाला कधी भविष्यामध्ये कुठल्या अधिकाऱ्यांकडे जायचं असेल, विचारायचं असेल, तर त्यांनी सांगितलं की याचं व्हॅल्युएशन पूर्ण 0 आहे, मग याचा तुम्ही भविष्यामध्ये वापर करू शकणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतोय की आरटीआय तुम्ही ज्यावेळी टाकताय आणि पैसे भरताय, तर प्रत्येक ग्रामपंचायतीच्या मंडळीने म्हणजे जे ग्रामसेवक आहेत त्यांनी स्टॅम्प मारून देणं गरजेचं आहे. कारण की जो माहिती घेतोय, म्हणजे जसं उदाहरणार्थ मी अर्ज दिलेला आहे आणि मी माहिती घेतोय आणि मी पैसे तर भरतोय पण माझे दिवस वाढत आहेत. कारण की मला तिथे जो आरटीआयचा स्टॅम्प नाही आहे, म्हणजे माहिती अधिकाराचा जो नक्कलचा स्टॅम्प असतो तो नाही आहे, तर माझे दिवस वाढत जाणार. पुढे मला काही करायचं असेल, काही मला माहिती पाहिजे असेल तर मिळणार नाही. म्हणून सर्वांना सांगतोय की तुम्हाला माहिती पाहिजे असेल ना कागदाची, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे माहिती अधिकाराचं नक्कल म्हणजे तिची सत्यप्रत, सर्टिफाईड कॉपी ही तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक जे कागद आहेत ते तुम्ही जपून ठेवणं गरजेचं आहे. भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला वापर होणं म्हणजे चांगल्यासाठी नक्कीच होणार आहे. तर सर्वांना एक विनंती करतोय की ज्या गावामध्ये भ्रष्टाचार होत असेल तर आरटीआय टाका, तरुण पिढीने पुढे या. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी ग्रामसभा असते त्या ग्रामसभेमध्ये जास्तीत जास्त तरुण पिढीने येणं गरजेचं आहे. जो व्यवहार होतोय तो तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. नाहीतर आमचं काही गोष्टी झालेल्या आहेत, तर आम्ही काही अधिकाऱ्यांकडे गेलो, त्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही विकासासाठी आलात का त्रास देण्यासाठी आलात. तर हे ऐकून आम्हाला थोडंसं विचित्र वाटलं. पण एक तुम्हाला सांगतोय, तुम्हाला गावाकडे काहीतरी करायचं असेल ना तर सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन विकास होणं गरजेचं आहे. आणि जिथे कुठे वाटतंय की चुकीचं घडतंय तर तिथे आरटीआय टाका. आणि जसं मी तुम्हाला सांगितलंय तर त्याचा वापर करा. पण एक आहे, स्टॅम्प घ्यायचा काय झालं, कारण की आपण ती पैसे भरतोय, शासनाकडे देतोय, तर त्यांचा अधिकार आहे द्यायचा. परत काही होतं की तुम्ही कागद घेतात पण त्याच्यावर तुम्हाला वाटतं की बाबा याच्यामध्ये प्रॉब्लेम झालाय आणि कुठे अधिकाऱ्याकडे गेलात आणि त्यांनी नाही घेतलं, आणि कारण की त्या कागदाचं काहीच व्हॅल्युएशन नाहीये. ज्यावेळी तुमचा आरटीआयचा लोगो येईल तरच तो कागद ग्राह्य म्हणजे बंधनकारक राहणार आहे तो. आणि शासनाने दिलं पाहिजे. जो प्रत्येक व्यक्ती आरटीआय टाकतोय तर तिथे तुम्ही स्टॅम्प देणं गरजेचं आहे, सिग्नेचर देणं गरजेचं आहे आणि कायदेशीर बंधनकारक आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून जनजागृती होणं गरजेचं आहे. प्रत्येक गावाचा विकास चांगला झाला पाहिजे, हेच प्रत्येकाने ध्येय ठरावं आणि गावाचा विकास नक्कीच करावा. आणि तरुण पिढीने पाठपुरावा करावा. आणि जे गावातली जी कामं आहेत ती पारदर्शक म्हणजे ट्रान्सपरन्सी होणं गरजेचं आहे. कारण की आज तुम्ही आवाज उठवणार तर पुढच्या काही 1-2 वर्षांमध्ये त्याचा आवाज नक्की म्हणजे लोकांमध्ये पोहोचणार आणि नक्की तुमच्या गावाचा विकास 100% होणार. 100% नाही पण 90% तरी झालाच पाहिजे. कारण की गावाकडे घरं बंद होत चाललेली आहे, ती भविष्यामध्ये उघडायलाच पाहिजे आणि तरुण पिढीने गावाकडे राहायलाच पाहिजे.